Can you see the screen? Okay. लास्ट लेसन मध्ये हा फॅमिली ट्री जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. फॅमिली ट्री ऑफ द भोसलेज. आपण एकदा पाहिला पण होता हा फॅमिली ट्री. तर हा फॅमिली ट्री सगळ्यांनी चांगला लर्न करायचा आहे. ओके. सो फर्स्ट छत्रपती वॉज मालोजी राजे, देन शहाजी राजे, देन शहाजी राजे हॅड अ 3 सन, संभाजी, शिवाजी अँड व्यंकोजी. त्यातले शिवाजी महाराज जे होते ते छत्रपती होते. संभाजी आणि व्यंकोजी त्यांचे ब्रदर्स होते. देन शिवाजी महाराजांचे 2 पुत्र, संभाजी महाराज अँड राजाराम महाराज. ते दोघही नंतर छत्रपती झाले होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज जे होते ते छत्रपती बनले. त्याच्यानंतर संभाजी राजांचा मुलगा शाहू महाराज, है ना, छत्रपती शाहू महाराज. अँड देन राजाराम महाराजांचे 2 मुलं, छत्रपती शिवाजी अँड अगेन छत्रपती संभाजी. तर त्या फॅमिली ट्री मध्ये रिपीटेड होत आहेत बघा ते जे छत्रपतींचे नाव आहेत, म्हणजे त्यांचे राजाचे पुत्र. तर शिवाजी, अगेन संभाजी, शाहू महाराज हे रिपीट होत आहेत. शाहू महाराजांचे पुत्र छत्रपती रामराजा आणि इकडे छत्रपती शिवाजींचा पुत्र परत रामराजा. म्हणजे दोघांची नावं रामराजाच आहेत. जो लास्ट ट्री मधला जो लास्ट जनरेशन आहे, शेवटची पिढी जी दाखवली आपल्याला इथे 1750 मध्ये, 1750 टू 77 1777 हा जो पिरियड होता याच्यामधली जी जनरेशन आहे छत्रपती रामराजा आणि अगेन रामराजा. तर ह्या लास्ट दोघं ब्रदर्स मधला इकडचे जे आहे छत्रपती लिहिले ते राजा बनले होते. जे छत्रपती जिथे लिहिले आहे म्हणजेच काय, ते राजा बनले होते. होता याच्यामध्ये कुणाला डिफिकल्टी? व्हाय डिड संभाजी महाराज रिटर्न हाफ वे फ्रॉम द जंजिरा कॅम्पेन? तर हे फर्स्ट पेज वरतीच तुम्हाला आन्सर सापडून जातील. जंजिरा कॅम्पेन अर्ध्यावरती का सोडलं? त्याच्यानंतर व्हाय डिड संभाजी महाराज डिसाइड टू टीच अ लेसन टू द पोर्तुगीज? गोव्याचे जे पोर्तुगीज होते त्यांना धडा का शिकवला? जिंजीला गेले राजाराम महाराज तेव्हा स्वराज्याची कामगिरी कुणावरती सोपवली? देवदत्ता हॅज डिस्क्राईब महाराणी ताराबाई व्हॅलर इन दिस वर्ड्स. महाराणी ताराबाई जे होत्या त्यांचं वर्णन कोणत्या शब्दामध्ये केलेलं आहे देवदत्तने? एकदम इझी क्वेश्चन आहेत. ओके, सापडतील सगळ्यांना? कॅन वी मूव्ह अहेड? लेसन केअरफुली रीड करायचंय सगळ्यांनी.
द एक्सपान्शन ऑफ द मराठा पॉवर, मराठी सत्तेचा विस्तार किंवा मराठ्यांचा सत्ता विस्तार. तर आपण लास्ट लेसन मध्ये पाहिलं की औरंगजेब जो होता त्याने खूप प्रयत्न केले. संभाजी महाराजांनी लढा दिला औरंगजेबाच्या विरोधात. त्यांना लवकरच वयाच्या 32व्या वर्षीच मरण आलं. त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी सुद्धा तेवढाच लढा दिला. त्याच्यानंतर महाराणी ताराबाई, येसुबाई या सगळ्यांनी मिळून जवळजवळ 27 वर्ष आपलं जो मराठ्यांचं हे आहे सत्ता आहे ती सांभाळून ठेवली होती, है ना. संभाजी राजांना नंतर वाटलं होतं की आता औरंगजेबाला वाटलं होतं की आता आपण इझिली मराठ्यांची जी पॉवर आहे ती काबीज करू शकतो किंवा त्यांना हरवू शकतो, पण असं न होता डिफीट करू शकतो. पण काय केलं, ह्या सगळ्यांनी मिळून आपला मराठा स्वराज्य जे आहे त्याचं रक्षण करत राहिले. आणि रक्षणच नाही केलं तर त्याच्यानंतर बरेचसे मराठा एकत्र आले, मराठा सरदार. आपण लास्ट पॅराग्राफ मध्ये पाहिलं की हे जे राजाराम महाराज होते ह्यांनी खूप इन्स्पायर केलं लोकांना. ताराबाई जे होत्या, राजाराम महाराज होते, त्यांनी खूप प्रेरणा दिली स्वराज्यासाठी. आणि त्याच्यानंतर शेवटी जे मराठी सरदार होते सगळे ते एकत्र येऊन मराठ्यांसाठी, आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी लढा दिला आणि स्वराज्य आपलं वाचवलं होतं त्यांनी. आणि आता काय झालं होतं, मराठा पॉवर तर आता आपल्या हातामध्ये आली, पण त्याचं पुढे जाऊन त्यांनी एक्सपान्शन पण केलं. फक्त महाराष्ट्रापुरतच मर्यादित नाही राहिलं मराठा, तर आजूबाजूच्या राज्यांमध्ये सुद्धा आपला सत्ता विस्तार होऊ लागला होता. मुघल जे सैन्य आहे त्याला आपण कंटिन्युअस हरवत होतो, एकानंतर एक लढाया जिंकत होते आपले मराठी सरदार. आणि त्याच्यानंतर हे जो विस्तार होत गेला तो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा होत गेला. आणि तो कसा होत गेला सत्ता विस्तार, तो आपल्याला या लेसन मध्ये बघायचा आहे. At the beginning of the Maratha War of Independence, the Mughals were on the offensive, whereas the Marathas were on the defensive. म्हणजे मराठ्यांचं वॉर, स्वातंत्र्यासाठी जेव्हा वॉर म्हणजे युद्ध चालू होतं सुरुवातीला, तेव्हा मुघल कसे होते, ऑफेन्सिव्ह होते, म्हणजे आपल्यावर चढाई करत होते. आणि मराठी जे होते ते याच्या भूमिकेत होते, डिफेन्सिव्ह, म्हणजे स्वतःचं रक्षण करायचं होतं त्यांना. डिफेन्सच्या भूमिकेमध्ये होते, स्वतःचं रक्षण करत होते. कंटिन्युअस मुघल आपल्यावर आपण पाहिलं ह्या केलेल्या वेळात सुद्धा आपल्याला सगळ्यांनी कॅम्पेन केलं होतं आपल्या विरोधात. आपल्याला तो किल्ला त्याचं रक्षण करावं लागत होतं कंटिन्यू. आपण ते हे पण पाहिलं होतं, गनिमी कावा, त्याला काय बोलतात, ग्युरेला टेक्निक, म्हणजे कसं तरी करून आपण आपलं रक्षण करत होतो त्यावेळेस. पण आता जेव्हा शेवटी आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं, म्हणजे आता मुघलांनी हार मानली होती, त्याच्यानंतर काय झालं बघा. दिस सिच्युएशन हाऊएव्हर वॉज रिव्हर्स्ड ऍट द एंड ऑफ द वॉर ऑफ इंडिपेंडन्स. म्हणजे ही सिच्युएशन जी आहे, मुघल जे होते ते ऑफेन्सिव्ह म्हणजे लढाई करत होते आपल्यावरती, आणि मराठा जे होते ते डिफेन्सिव्ह होते. पण ही सिच्युएशन आहे शेवटी रिव्हर्स झाली, उलट झाली. ही स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ही जी परिस्थिती होती ती आता उलट झाली होती. द मुघल्स वेअर थ्रोन ऑन द डिफेन्सिव्ह अगेन्स्ट मराठा. आता मराठ्यांच्या विरोधात ते स्वतःचं रक्षण करत होते, मराठा त्यांच्यावर चढाई करत होते, म्हणजे मराठा ऑफेन्सिव्ह झाले होते, आक्रमक झाले होते, आणि मुघल जे आहेत ते डिफेन्सिव्ह बनले होते. आता ते स्वतःचा जीव वाचवत होते. इन द लेटर हाफ ऑफ द 18th century, the Marathas subdued the Mughal and extended the Maratha power to cover practically the whole India. जो इंडिपेंडन्सचा जो पिरियड होता, काहीतरी 30-35 वर्षाचा जो पिरियड होता, त्याच्यामध्ये शेवटी काय झालं होतं, लेटर हाफ म्हणजे नंतरच्या अर्ध्या वर्षांमध्ये काय झालं, मराठ्यांनी मुघलांना मात दिली होती, सबड्यू केलं होतं, आणि मराठा पॉवर
एक्सटेंड केली होती, त्याचा विस्तार करत होते. आणि प्रॅक्टिकली त्यांना काय करायचं होतं, संपूर्ण भारत जो आहे तो आपला तिथे आपला सत्ता विस्तार करायचा होता, पूर्ण भारतामध्ये सत्ता विस्तार करायचा होता. वी शॅल स्टडी धिस इन द प्रेझेंट चॅप्टर. या लेसन मध्ये आपल्याला त्यांनी सत्तेचा विस्तार कसा केला मराठ्यांनी तो आपल्याला शिकायचा आहे. अंडरस्टूड? लेसन मध्ये काय शिकायचंय आपल्याला? व्हॉट वी हॅव टू लर्न? म्हणजे आतापर्यंत जी सत्ता वाचवली होती आपण महाराष्ट्राची तर वाचलीच होती, पण आता आपल्याला त्या सत्तेचा विस्तार पण करायचा होता. पूर्ण मराठ्यांना पूर्ण भारतामध्ये सत्तेचा विस्तार करायचा होता, पूर्ण भारतावरती राज्य करायचं होतं. रिलीज ऑफ शाहू महाराज. After the death of Emperor Aurangzeb, there ensued a struggle among his sons for the throne of Delhi. औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर याच्यामध्ये त्यांच्या मुलांमध्ये भांडणं चालू झाली. दिल्लीची जी सत्ता आहे, थ्रोन ऑफ दिल्ली म्हणजे दिल्लीचा तख्त म्हणतो आपण किंवा गादी म्हणतो, तर राजा बनण्यासाठी त्यांची म्हणजे फाईट चालू झाली होती, स्ट्रगल करत होते की आता राजा कोण बनणार, त्यासाठी त्यांच्यामध्ये भांडणं चालू होती. प्रिन्स आझम शहा वॉज इन द साऊथ. त्याचा जो मुलगा होता औरंगजेबाचा आझम शहा, तो दक्षिणेमध्ये होता. ऍट वन्स ही मार्च टुवर्ड्स दिल्ली टू सीज द एम्पेरियल थ्रोन. तो जो दिल्लीचा तख्त आहे तो घेण्यासाठी, सीज करण्यासाठी म्हणजे तो घेण्यासाठी त्याने दिल्लीवरती चाल केली. तो जो आझम शहा होता प्रिन्स, त्याने दिल्लीवरती चाल केली, दिल्लीवरती चाल करून गेला तो. म्हणजे मे बी औरंगजेबाला जास्त पुत्र असतील, मग त्यांच्यामध्ये फाईट चालू असेल की आता राजा कोण बनणार, मग त्याच्यामधला जो आझम शहा आहे तो त्याने दिल्लीवरती चढाई केली. प्रिन्स शाहू वॉज इन हिज कॅप्टिव्हिटी. संभाजी महाराजांचे पुत्र जे आहेत शाहू महाराज, आपण इकडे फॅमिली ट्री पाहिला होता आताच, संभाजीराजांचे पुत्र शाहू महाराज. तर हे शाहू महाराज जे आहेत, जसे आता संभाजी महाराजांशी औरंगजेब फाईट करत होते, तसं त्यांच्या मुलाशी आता शाहू महाराज संभाजी महाराजांचे पुत्र आणि आझम शहा औरंगजेबाचा पुत्र, तर त्यांच्यामध्ये आता म्हणजे फाईट होणार होती. तर शाहू महाराज जे आहेत त्यांना पकडलं होतं, आझम शहाच्या ताब्यात होते शाहू महाराज, त्यांना पकडण्यात आलं होतं. आझम शहा बिलीव्ड दॅट महाराज वॉज रिलीज, देअर वुड बी अराइज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन हिम अँड महाराणी ताराबाई फॉर द गादी ऑफ मराठा. संभाजी वेळेला येसुबाईंनी राज ओके ठीक आहे, मी क्लास लिव्ह करून आपण परत जॉईन करूया. प्लीज वेट स्टुडंट. क्लिअर? इज माय व्हॉइस क्लिअर? ओके, लेट्स सी.
ओके, मी एक्सप्लेन करते आणि परत मग आपण स्क्रीन शेअर करूया. तर हे शाहू महाराज जे होते, संभाजी महाराजांचे पुत्र, ते आझमशहाच्या ताब्यात होते. आणि इकडे आपण पाहिलं होतं की संभाजी महाराजांची पत्नी जी आहे त्यांनी शाहू महाराजांना छत्रपती न बनवता राजाराम महाराजांना बनवलं होतं. स्वतःच्या मुलाला राजा न बनवता त्यांनी संभाजी महाराजांच्या भावाला राजा बनवलं होतं. आणि मग राजाराम महाराजांचा पुत्र जो होता शिवाजी, राजाराम महाराजांचा पुत्र होता शिवाजी, सन ऑफ ताराबाई. तर राजाराम महाराजांचा पुत्र जो होता छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी, त्यातला मोठा जो मुलगा होता तर महाराणी ताराबाईंचा होता. तर त्या दोघांमध्ये म्हणजे ताराबाईंना वाटत होतं की आता माझा मुलगा राजाराम महाराज जेव्हा गेले तेव्हा त्यांना असं वाटत होतं की आता त्यांनी ताराबाईंनी बरेच दिवस राज्यकारभार सांभाळला, पण त्यांचा मुलगा जेव्हा मोठा झाला तेव्हा असं वाटत होतं की माझ्या मुलाने छत्रपती बनावं. आणि इकडे शाहू महाराजांना वाटत होतं की मी छत्रपती बनलो पाहिजे, मी संभाजी महाराजांचा पुत्र आहे, म्हणजे ते मोठे असणार आहेत, वयाने पण ते मोठे असणार आहेत. म्हणजे सगळ्या भावांमध्ये जो वयाने मोठा असेल तो राजा बनतो पण नॉर्मली. पण इकडे राजाराम महाराजांच्या ते पुत्र होते छत्रपती शिवाजी, मग त्यांना पण असं होतं ताराबाईंना की आता माझ्या राजाचा मुलगा राजा बनतो तर आता शिवाजींनी राजा बनावं, असं त्यांच्यामध्ये अशी एक आर्ग्युमेंट चालू होती. ऐकू येतंय? ओके. तर मग त्याच दरम्यान मुघलांनी जे आहे ते शाहू महाराजांना कैदेमध्ये ठेवलं होतं. प्रिन्स शाहू वॉज इन हिज कॅप्टिव्हिटी. आझम शाह बिलीव्ड दॅट इफ शाहू महाराज वॉज रिलीज देअर वुड बी अराइज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन हिम अँड महाराणी ताराबाई फॉर द गादी ऑफ द मराठा छत्रपती. आता आझमशहाने पकडून ठेवलं होतं शाहू महाराजांना, पण आझमशहाला असं वाटलं अचानक की आपण जर शाहू महाराजांना सोडलं तर शाहू महाराज जर सुटले तर महाराणी ताराबाई आणि शाहू महाराजांमध्ये एक भांडण परत कॉन्फ्लिक्ट म्हणजे वादविवाद होतील आणि मग त्याचा फायदा होईल आपल्याला. दोघांमध्ये जर भांडण लागलं तर त्याचा आपल्याला फायदा उठवता येईल. म्हणून आझमशहा फेल्ट दॅट दिस वुड सॅप द मराठा स्ट्रेंथ अँड देअर फोर रिलीज शाहू महाराज. आणि त्याच्यामुळे काय होईल, घरामध्ये जर राजघराण्यात जर भांडण चालू झालं तर साहजिकच त्याचा तिथल्या राज्यावरती राज्यकारभारावरती परिणाम होणार आणि मग त्याच्यामुळे मराठ्यांची स्ट्रेंथ जी आहे, पॉवर जी आहे ती कमी होणार आणि त्याचा फायदा आपल्याला होईल. मग आपण जर तिथे मोहीम केली किंवा कॅम्पेन केलं किंवा चढाई केली तर आपण जिंकू शकू, असं त्याचा आझमशहाचा असा विचार होता. त्यामुळे त्यांनी छत्रपतींना शाहू महाराज जे होते त्यांना सोडलं. कोरोनेशन ऑफ शाहू महाराज. इमिडिएटली आफ्टर हिज रिलीज शाहू महाराज मार्च टुवर्ड्स महाराष्ट्र. आणि त्यांना सोडतात साहजिकच त्यांच्यात भांडण होतं. शाहू महाराजांना वाटायचं मला राजा केलं पाहिजे आणि महाराणी ताराबाईंना वाटायचं त्यांच्या मुलाला केलं पाहिजे. तर मग शाहू महाराजांनी महाराष्ट्रावरती चढाई महाराष्ट्राकडे वळले, ते मार्च टुवर्ड्स महाराष्ट्र. ही वॉज जॉईन्ड बाय सम मराठा सरदार. त्यांनी काही मराठी सरदारांना सोबत ठेवलं. बट महाराणी ताराबाई डिड नॉट ॲक्सेप्ट हिज क्लेम टू द थ्रोन. पण महाराणी ताराबाई ज्या होत्या त्या स्वीकारत नव्हत्या. मॅम व्हॉइस स्टॉप. झाली खेड येथे लढाई झाली. भीमा खेड एक गाव आहे तिथे त्यांच्यामध्ये लढाई झाली. शाहू महाराज वोन द बॅटल आणि त्या
लढाईमध्ये शाहू महाराजांचा विजय झाला. शाहू महाराज जिंकले. ही कॅप्चर्ड सातारा. त्यांनी सातारा आपल्या ताब्यात घेतलं. ही गॉट हिमसेल्फ क्राऊन. त्यांनी तो जो राजमुकुट आहे तो स्वतःकडे घेतला. म्हणजे स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. कोरोनेशन केलं म्हणजे राज्याभिषेक केला. सातारा बिकेम द कॅपिटल ऑफ द मराठा किंगडम. आता जी मराठीची किंगडम आहे मुंबई, हा महाराष्ट्राची, पण त्यावेळेला त्यांनी सातारा ही मराठ्यांची राजधानी ठेवली होती. कारण साताऱ्यातच त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता. शाहू महाराज आणि ताराबाईंमध्ये युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये शाहू महाराजांचा विजय झाल्यावर त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला होता साताऱ्यामध्ये आणि सातारा ही राजधानी बनली होती. ओके, इज माय व्हॉइस क्लिअर नाव? ओके स्टुडंट्स, थँक यू. सगळ्यांची नावं गेली आता. स्नेहा? Yes, ma'am. प्लीज रीड नेक्स्ट पॅराग्राफ. Ma'am, I am Dhanashri. ओके ओके. Okay, ma'am. For a while, the mutual opposition between Maharani Tarabai and Shahu Maharaj continued. Maharani Tarabai proclaimed her minor son Shivaji too as the Chhatrapati at Panhala in 1710 century. This gave rise to an independent Maratha kingdom at Kolhapur besides the one at Satara. The early part of Shahu Maharaj's life was spent in Mughal camps. So he had seen Mughal politics from close quarters. He knew the finer points of Mughal and especially North Indian politics. He knew the strength and weakness of the Mughal Empire very well. Also, he was acquainted with the influential people in Influential. influential people in the Mughal court. All these factors help him deciding the new direction of Maratha's politics in the changing circumstances. Aurangzeb's successors had given up his policy of destroying the Marathas' power. So Marathas adopted a new policy. Instead of fighting with the Mughals' power, he decided to protect it and expand their own empire in that role. They believed that restoring an old temple is as good as building a new one. The Mughal ओके power. ओके. ओके, पहिले आपण हे एक्सप्लेन करूया. तर आपण पाहिलं की सातारा ही आता कॅपिटल बनली होती आणि शाहू महाराज छत्रपती बनले होते साताऱ्याचे. फॉर अ व्हाईल द म्युच्युअल अपोजिशन बिटवीन महाराणी ताराबाई अँड शाहू महाराज कंटिन्यूड. तर म्युच्युअल अपोजिशन म्हणजे दोघांमधला जो विरोध आहे तो तरी पण चालतच राहिला. जरी ते राजा बनले साताऱ्याचे, म्हणजे काही भागाचं ते म्हणजे राज्याभिषेक करून घेतलं त्यांनी आणि काही भागच त्यांच्या ताब्यामध्ये होता. तर महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये सतत एकमेकांना विरोध चालूच होता. महाराणी ताराबाई प्रोक्लेम हर मायनर सन शिवाजी टू ॲज अ छत्रपती ॲट पन्हाळा इन 1710. तर महाराणी ताराबाईंनी शिवाजी टू जे होते म्हणजे त्यांचा छोटा मुलगा, मायनर सन म्हणजे छोटा मुलगा शिवाजी टू यांना पन्हाळ्याचे छत्रपती बनवलं. पन्हाळा गड जो होता तिथलं छत्रपती शिवाजी टू यांना बनवलं. दिस गेव राईज टू अन इंडिपेंडंट मराठा किंगडम ऍट कोल्हापूर बिसाइड्स द वन ऍट सातारा. आणि आता मराठ्यांचे दोन राज्य बनले होते, म्हणजे साताऱ्याकडचं एक राज्य आणि कोल्हापूर साईडचं एक राज्य. एकीकडे शाहू महाराज राजा होते आणि पन्हाळा म्हणजे कोल्हापूर साईडला शिवाजी
II हे दुसरे राजा होते. द अर्ली पार्ट ऑफ शाहू महाराज लाईफ वॉज स्पेंट इन मुघल कॅम्प्स. तर आपण स्टार्टिंगला पाहिलं होतं की आझमशहाने शाहू महाराजांना पकडलं होतं आणि ताब्यात ठेवलं होतं. तर तर त्यावेळेला म्हणजे शाहू महाराज बरेच दिवसापर्यंत त्यांच्या ताब्यात राहिल्यामुळे त्यांना बरेचसे त्याच्यामधले प्लस मायनसेस माहिती होते मुघलांचे. मुघल कशा चाली करतात किंवा त्यांच्या लढ्या कशा असतात किंवा हे जे आहेत सगळे छोटे मोठे बारकावे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होते. सो ही हॅड सीन मुघल पॉलिटिक्स फ्रॉम क्लोज क्वार्टर्स. म्हणजे त्यांचं मुघलांचं जे राजकारण आहे त्यांनी खूप जवळून पाहिलं होतं कारण ते खूप दिवस त्यांच्या ताब्यामध्ये होते. ही न्यू द फायनर पॉइंट्स ऑफ मुघल अँड इस्पेशली नॉर्थ इंडियन पॉलिटिक्स. त्यांना मुघलांचे असे बारीक बारीक सुद्धा पॉइंट्स म्हणजे ते हल्ले कसे करतात किंवा त्यांचे जे काही ट्रिक्स असतील तर त्या सगळ्या माहिती होत्या. आणि इस्पेशली नॉर्थ साईडला त्यांना पकडून नॉर्थ साईडला ठेवण्यात आल्यामुळे नॉर्थ साईडचं जे राजकारण आहे ते त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होतं शाहू महाराजांना. ही न्यू द स्ट्रेंथ अँड विकनेसेस ऑफ द मुघल एम्पायर व्हेरी वेल. म्हणजे मुघल एम्पायरचे विकनेसेस काय आहेत, स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत, वीक पॉइंट्स काय आहेत, है ना, ह्या गोष्टी त्यांना चांगल्या माहिती होत्या शाहू महाराजांना कारण ते त्यांच्या सोबत राहिले होते. ऑल्सो ही वॉज अक्वेंटेड विथ इन्फ्लुएन्शियल पीपल इन द मुघल कोर्ट. तर ही वॉज अक्वेंटेड म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारे ओळखीचे होते. तर इन्फ्लुएन्शियल पीपल आहेत म्हणजे मुख्य व्यक्ती जे आहेत मुघलांमधले की कोण लढाया जास्त करतात किंवा कोण असं इन्फ्लुएन्स करतात, लोकांना प्रेरणा देतात लढण्यासाठी. मुघलांचं सैन्य असेल किंवा मुघल राजा असतील त्यांना कोण सपोर्ट करतं किंवा इन्फ्लुएन्स करतं. तर हे चांगल्या प्रकारे माहिती होतं शाहू महाराजांना. ऑल दीज फॅक्टर हेल्प हिम डिसाइडिंग अ न्यू डायरेक्शन ऑफ मराठा पॉलिटिक्स इन द चेंजिंग सर्कमस्टन्सेस. तर ह्या सगळ्यामध्ये शाहू महाराजांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळे चांगली हेल्प झाली की आता मराठ्यांचं राजकारण कसं असलं पाहिजे, त्याची न्यू डायरेक्शन म्हणजे नवीन दिशा कशी ठरवायची हे त्यांच्या चांगलं लक्षात आलं. म्हणजे ही चेंजिंग सर्क्युमस्टन्सेस आहेत. आता 2 राजा होते म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होती की 2 राजे आहेत, इकडून मुघल सुद्धा आक्रमण करत होते. तर अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांना त्यांच्या सोबत राहिल्यामुळे चांगल्या प्रकारे त्यांच्यातले बारकावे माहिती होते. मुघलांना कशी मात द्यायची हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होतं. त्यामुळे आता त्यांना मराठी राजकारणाला एक नवीन डायरेक्शन मिळाली होती, न्यू डायरेक्शन मिळाली होती. औरंगजेब सक्सेसर ओके. औरंगजेब सक्सेसर म्हणजे औरंगजेबाचे जे पुत्र होते, पुढची पिढी, त्यांना बोलतात सक्सेसर्स, नेक्स्ट जनरेशन. ओके. सो औरंगजेब सक्सेसर हॅड गिवन अप हिज पॉलिटी ऑफ डिस्ट्रॉइंग द मराठा पॉवर. पॉलिसी ऑफ डिस्ट्रॉइंग द मराठा पॉवर. सो द मराठाज अडॉप्टेड अ न्यू पॉलिसी. म्हणजे औरंगजेबाचे जे सक्सेसर होते त्याची पॉलिसी होती की आता मराठा पॉवरला डिस्ट्रॉय करायचं. आणि मराठ्यांनी एक नवीन पॉलिसी अडॉप्ट केली होती. तर कोणती? इन्स्टेड ऑफ फायटिंग विथ मुघल पॉवर दे डिसाइडेड टू प्रोटेक्ट इट अँड एक्सपांड देअर ओन एम्पायर इन दॅट रोल. म्हणजे मुघलांशी फाईट करत बसण्यापेक्षा, लढाई करत बसण्यापेक्षा त्यांनी काय केलं की मुघलांना प्रोटेक्शन द्यायचं ठरवलं. दुसरे जे छोटे मोठे मुघल सरदार होते म्हणजे त्या भागामध्ये ज्या मुघलांचं वर्चस्व होतं तर त्यांना प्रोटेक्ट करायचं ठरवलं आणि आपले सत्तेचा विस्तार करायचा ठरवलं. म्हणजे एखाद्या राजाला आपली गरज असेल, समजा एखाद्या जवळच्या राज्यावरती मुघलांचं आक्रमण झालं तर तिथल्या राजाला सपोर्ट करायचा, प्रोटेक्ट करायचा आणि मग आपण प्रोटेक्ट केलं त्याला, आपल्यामुळे जर त्या राजाचं राज्य वाचत असेल तर मग ऑटोमॅटिकली ते मराठा साम्राज्यामध्ये इन्क्लूड होत होतं. त्यामुळे आपली सत्ता आता विस्तार होणार होती. They decided to protect it and expand their own empire in that role. They believed that restoring an old temple is as good as building a new one.
म्हणजे एक म्हण वापरली त्यांनी की ते असं बिलीव्ह करत होते, मराठा जे होते ते काय बिलीव्ह करत होते की नवीन टेम्पल बांधण्यापेक्षा, नवीन बिल्डिंग बांधण्यापेक्षा आपण जर जुने जे आहेत त्यांना जर रिस्टोर केलं, त्यांना जर सेव्ह केलं तर ते नवीन बांधल्याप्रमाणेच आहे. म्हणजे जुन्या लोकांना जर प्रोटेक्ट केलं तर ते म्हणजे आपलं नवीन सत्ता स्थापन केल्यासारखं आहे, असं त्यांच्या लक्षात आलं होतं मराठ्यांच्या. The Mughal power faced the threat of the Irani and Afghani invaders from the northwest and also of the local Pathan, local Rajput, Jat and Rohidas rulers. तर आता या सगळ्यांना बघा, म्हणजे मुघलांसोबतच जी छोटी मोठी दुसरी भारतामध्ये दुसरे जे सत्ता होत्या, अफगाणी होते, इराणी होते, त्याचसोबत पठाण, राजपूत, जाट, रोहिलाज, हे सगळे राजे त्यांचे छोटे मोठे राज्य होते. तर त्या सगळ्यांना प्रोटेक्ट करायचं ठरवलं मराठ्यांनी. द इंटरनल कॉम्पिटिशन अँड टसल इन द कोर्ट हॅड ऑल्सो विकन द मुघल पॉवर. आणि मुघलांमध्ये एक प्रकारचं आतल्या आतच राजकारण चालत होतं. म्हणजे मुघलांचे जे छोटे मोठे सरदार होते त्यांच्यामध्येच काही भांडणं होते, वादविवाद होते, एकमेकांविषयी स्पर्धा होती, इंटरनल कॉम्पिटिशन होतं की मला हा भाग जिंकायचा आहे, हा माझा भाग आहे, हा माझा, म्हणजे इथे माझी सत्ता आहे, इथे माझी सत्ता आहे, असं एक त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होतं. आणि त्याचाच फायदा आता आपल्याला होत होता. ड्यू टू ऑल दीज द दिल्ली कोर्ट निडेड द हेल्प ऑफ द मराठाज. आणि ह्या सगळ्यांमुळे म्हणजे मुघल जे आहेत त्यांच्यावरती त्यांना अफगाणी, इराणी, रोहिलास या सगळ्यांकडून भीती होती. प्लस मुघलांमध्ये एक इंटरनल कॉम्पिटिशन लागली होती. मुघलांच्या आतले जे सरदार आहेत ते एकमेकांविषयी स्पर्धा करत होते, फाईट करत होते. या सगळ्यामध्ये आता आपली हेल्प, मराठ्यांची हेल्प त्यांना लागणार होती. समजते का? थोडस कन्फ्युजिंग आहे समजायला हा पार्ट. समजायला थोडा डिफिकल्ट आहे, पण समजलं का सगळ्यांना? कुणाला समजलं नाहीये? दोन तीनच मुलं मला कंटिन्युअस रिप्लाय करतात. व्हॉट अबाउट अदर्स? ओके, तेजल. Yes, teacher. नेक्स्ट पार्ट रीड कर. बालाजी विश्वत नसता. शाहू महाराजांच्या मुघलांच्या कवतेतून मुक्ता झाल्यावर त्यांनी बालाजी विश्वसनात भर आल्यापेक्षा केले. बालाजी मुघलांच्या कोकणातील श्रीवर्धन गावाचा तो कर्तृत्वाने व अनुभवी होता. शाहू महाराज हे मराठ्यांचे राज्याचे खरे वारस होते. हे पटवून देणे अनेक सरदारांना त्यांचे शाहू महाराजांकडे वळले. कान्होजी आंगे हा मराठ्यांच्या आरामाचा प्रमुख होता. आरामाचा नाही, आरमाराचा प्रमुख होता. त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेतली. त्याने शाहू महाराजांच्या मुघलांवर हल्ले केले. त्यामुळे त्यांच्या समोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमुळे त्यांनी बालाजीला कान्होजी आंग्रेंविरुद्ध पाठवले. बालाजीने युद्ध टाळून मुद्देगिरी कान्होजी शाहू महाराजांकडे वळवले. ओके, एवढं एक वाच आता. चौथाई आणि सरदेशमुखी राईट्स. ओके.
चौथाई देशमुखांच्या संधा. शाहू महाराजांच्या शासन मराठ्याचा बळकट केल्यानंतर बालाजीने आपले लक्ष उत्तरेकडील राज्यांकडे वळवले. औरंगजेब बादशाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात दुही व गोंधळ निर्माण झाला. तेथे सिय्यद बंधू कल्दुला हसन व हसनुके आली त्यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यांच्या मदतीने बालाजीने इसवी सन 1719 मध्ये मुघल बादशाहकडून सखण्याच्या मुघल प्रदेशातून काही ठिकाणी चौथाई तर काही ठिकाणी सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा मिळाल्या. चौरसी म्हणजे समसुई उत्पन्नाचा एक चतुर्थ भाग तर सरदेशमुखी म्हणजे एक दशांश भाग होय. ओके. टीचर पुढचं रीड करायचंय. नाही वेट. बालाजी विश्वनाथ. आता बालाजी विश्वनाथांबद्दल काय सांगितलंय बघूया आपण. आता आपण पाहिलं की म्हणजे मराठ्यांना हे लक्षात आलं होतं की आपण लढाई करून युद्ध म्हणजे जिंकण्यापेक्षा कुठल्या प्रदेशावरती चढाई करून जाण्यापेक्षा जे ओल्ड जे प्रदेश आहेत त्यांना प्रोटेक्ट करत राहायचं. जिथे जिथे मुघलांची चढाई झाली तिथे प्रोटेक्ट करत राहायचं आणि आपला सत्ता विस्तार करत राहायचा आणि त्याच्यात सोबत दुसऱ्या राजांना सुद्धा आपल्या सोबत घ्यायचं. आणि मुघलांमध्ये जे इंटरनल वादविवाद होते, आतल्या आत जे त्यांचे कॉम्पिटिशन चालू होते, पॉलिटिक्स चालू होतं, राजकारण होतं दिल्लीच्या सत्तेसाठी, तर त्याचा पण फायदा घ्यायचा असं मराठ्यांनी ठरवलं होतं. Balaji Vishwanath. After Shahu Maharaj was released by the Mughals, he made Balaji Vishwanath a Peshwa. Balaji held from Srivardhan in Konkan. तर आपण पाहतो ना पेशवे पण होऊन गेले. तर पेशवे म्हणजे एक सरनेम नाही तर पेशवा हे त्यांना एक हे दिलं होतं म्हणजे पदवी दिली होती पेशवा. तर बालाजी विश्वनाथ हे एक पेशवा होते. आणि शाहू महाराज मुघलांच्या ताब्यातून जेव्हा त्यांची सुटका करण्यात आली होती त्यांनी बालाजी विश्वनाथांना पेशवा बनवलं होतं शाहू महाराजांनी. बालाजी हेल्ड फ्रॉम श्रीवर्धन इन कोकण. आणि बालाजींना इकडून हलवण्यात आलं, श्रीवर्धनकडे हलवण्यात आलं कोकणामध्ये. ही वॉज कॉम्पेटंट अँड एक्सपिरियन्स. हे जे बालाजी विश्वनाथ होते हे कर्तृत्ववान होते, अनुभवी होते, म्हणजेच थोडक्यात ते फार बुद्धिमान होते, हुशार होते. सो ही कन्व्हिन्स्ड मॅनी सरदार्स दॅट शाहू महाराज वॉज द रिअल हायर ऑफ मराठा एम्पायर. मग ते कर्तृत्ववान होते, हुशार होते, त्यामुळे त्यांनी काय केलं, बऱ्याच सरदारांना शाहू महाराजांच्या साईडने वळवण्याचा प्रयत्न केला की शाहू महाराजच खरे राजा आहेत, मराठा एम्पायरचे राजा शाहू महाराजच आहेत आणि त्यामुळे तुम्ही शाहू महाराजांशी हात मिळवणी करा. अँड मेड देम जॉईन हँड्स विथ हिम. म्हणजे शाहू महाराजांशी हात मिळवणी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं. कारण की शाहू महाराज हे संभाजी महाराज मोठे पुत्र होते शिवाजी महाराजांचे. मग साहजिकच, आणि शाहू महाराज पण शिवाजी टू जे होते त्यांच्यापेक्षा वयाने पण मोठे होते आणि शिवाजींच्या मोठ्या मुलाचे ते मोठे पुत्र होते. त्याच्यामुळे साहजिकच शाहू महाराजच खरे राजा असायला हवे होते. पण ताराबाईंमुळे राजाराम महाराज नंतर जे राजा होते आणि ताराबाई हे मान्य करायला तयार नव्हते, त्यामुळे त्यांच्यामध्ये भांडण होते. तर हे जे बालाजी विश्वनाथ आहे त्यांनी बऱ्याच सरदारांना इकडे वळवलं, म्हणजे ह्यांच्याशी हात मिळवणी करायला लावली शाहू महाराजांशी. कान्होजी आंग्रे वॉज द चीफ ऑफ द मराठा नेव्ही. कान्होजी आंग्रे जे होते ते
मराठा आरमाराचे म्हणजे पाण्यामधलं जे सैन्य असतं आरमार, तर त्याचे कान्होजी आंग्रे प्रमुख होते. ही चोज टू साइड विथ महाराणी ताराबाई अँड अटॅक द टेरिटरीज ऑफ शाहू महाराज. पण ते जे कान्होजी आंग्रे त्यांनी काय केलं की ताराबाईंची बाजू घेतली, म्हणजे शिवाजी 2 आहेत त्यांची बाजू घेतली आणि शाहू महाराजांवरती हल्ले केले. शाहू महाराजांचे जे प्रदेश होते त्याच्यावरती हल्ले करायला सुरुवात केली. दिस गेव राईज टू अ डिफिकल्ट सिच्युएशन. अंडर दिस सर्कमस्टन्सेस शाहू महाराज सेंट बालाजी टू फाईट अगेन्स्ट कान्होजी आंग्रे. आता अशा वेळेस आपल्यातच जर युद्ध होऊ लागलं तर साहजिकच अवघड परिस्थिती झाली होती. बाकीचे राजा तर आक्रमण करतच होते, मुघलांचं आक्रमण होतच होतं, प्लस आता इंटरनल सुद्धा आक्रमण होऊ लागले होते. ह्यांचे कान्होजी आंग्रेंकडून आक्रमण झालं शाहू महाराजांवरती. मग अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी काय केलं, बालाजी विश्वनाथ जे आहेत त्यांना कान्होजी आंग्रेंच्या विरोधात फाईट करण्यासाठी पाठवलं. बालाजी अवॉइडेड द वॉर अँड वोन कान्होजी ओव्हर द शाहू महाराज साइड. पण बालाजी विश्वनाथ एवढे हुशार होते की त्यांनी काय केलं, फाईट करण्यापेक्षा, कान्होजींशी युद्ध करण्यापेक्षा त्यांना शाहू महाराजांच्या साईडने वळवलं. म्हणजे बघा ते किती तरबेज होते, हुशार होते की त्यांनी बऱ्याचशा सरदारांना शाहू महाराजांच्या बाजूने वळवलं, प्लस त्यांच्यावरती हल्ले करणाऱ्या सुद्धा सरदारांना त्यांनी आपल्या साईडनी वळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खरंच ते राजकारणी होते किंवा हुशार, कम्पेटंट, एक्सपिरियन्स्ड वगैरे सांगितले ते खरंच तसे होते. ओके. चौथाई अँड सरदेशमुखी राईट्स. म्हणजे चौथाई आणि सरदेशमुखी हक्क म्हणजे काय, किंवा सनदा, मराठीमध्ये सनदा म्हणजेच हक्क. तर चौथाई काय आहे, सरदेशमुखी काय आहे. आफ्टर द स्ट्रेंथनिंग द पोझिशन ऑफ शाहू महाराज इन महाराष्ट्र, बालाजी टर्न हिज अटेन्शन टू द पॉलिटिक्स इन द नॉर्थ. द दिल्ली कोर्ट. नॉर्थला काय आहे, दिल्ली आहे, सगळ्यांना माहितीये. आपला भारताचा मॅप माहितीये सगळ्यांना, त्याच्यामध्ये वरती आहे ना दिल्ली, तर ती नॉर्थ साइड आहे, वरची साइड म्हणजे नॉर्थ साइड. तर त्यांनी नॉर्थकडे आपला मोर्चा वळवला बालाजींनी. म्हणजे इकडे त्यांची पोझिशन स्ट्रॉंग झाली आता शाहू महाराजांची. सगळ्या सरदारांना शाहू महाराजांच्या बाजूने वळवलं आणि आता शाहू महाराज थोडेसे पॉवरफुल झाले होते ताराबाईंपेक्षा. मग आता त्यांनी आपला मोर्चा, बालाजी विश्वनाथांनी आपला मोर्चा नॉर्थ साइडला वळवला, दिल्लीकडे वळवला. आफ्टर द डेथ ऑफ एम्पोरर औरंगजेब वॉज मार्क्ड बाय बिकरिंग अँड कन्फ्युजन. औरंगजेबाचा जेव्हा मृत्यू झाला होता मुघलांमध्ये, तर त्यावेळेला साहजिकच एवढा मोठा राजा गेला म्हटल्यावर आता नंतर जी प्रजा आहे ती साहजिकच गोंधळलेल्या स्थितीत होती, त्यांच्यामध्ये दुही निर्माण झाली होती. आता राजा कोण बनणार हे सगळं कन्फ्युजन होतं. बिकरिंग म्हणजे दुही निर्माण झालेली, म्हणजे त्यांच्यामध्ये आपण बोलतो ना दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता, फूट पडली होती. तर द सय्यद ब्रदर्स अब्दुल्ला हसन अँड हुसेन अली हॅड बिकम व्हेरी इन्फ्लुएन्शियल. तर अशा परिस्थितीमध्ये हे तीन जे आहेत ते खूप आक्रमक बनले होते. सय्यद ब्रदर्स, आता मुघलांमध्ये असतील हे सय्यद ब्रदर, अब्दुल्ला आणि हुसेन अली, हे आक्रमक बनले होते. बालाजी ऑब्टेन्ड फ्रॉम द with their help in 1719, Balaji obtained from the Mughal emperor the grants of sons to collect Chauthai and Sardeshmukhi from Mughal territory. म्हणजे लक्षात आलं का सगळ्यांच्या की जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला त्यावेळेला गोंधळ निर्माण झाला होता. हे सय्यद ब्रदर्स आहेत, त्यांना आपला राजा म्हणून राजा निवडायचा होता. अब्दुल्ला हसन, आजमशहा तर पाहिला आपण, औरंगजेबाचा पुत्र होता. त्याच्यानंतर हुसेन अली, या सगळ्यांमध्ये हे सगळे आक्रमक झाले होते. मग त्याचा फायदा कोणी घेतला, बालाजी विश्वनाथांनी घेतला. आणि बालाजी विश्वनाथांनी त्यांची हेल्प घेतली, ह्या सगळ्यांची हेल्प घेतली. म्हणजे आपण म्हणतो ना दुश्मनो का दुश्मन दोस्त, असं म्हणतो ना आपण. म्हणजे औरंगजेबाचे दुश्मन होते सगळे, सय्यद ब्रदर्स, अब्दुल्ला. आणि मग हे जे त्यांची जी हेल्प आहे ती बालाजी विश्वनाथांनी घेतली. आणि मुघल एम्पेरर मधले जे जे ग्रँड्स होते ते
घेतले त्यांनी, म्हणजे सनद होते, ऍक्च्युअली राईट्स असायचे ते, की ही जी प्रजा आहे, आपण बोलतो ना कर किंवा टॅक्स बोलतो, म्हणजे शेतामधले जे उत्पन्न असेल किंवा तिथे जे व्यवसाय करत असतील त्याच्यामधून जे उत्पन्न असेल, तर त्याच्यामधला 1/4 किंवा 1/10 पार्ट राजाला द्यावा लागायचा. तर तो सुरुवातीला मुघलांचं जेव्हा साम्राज्य होतं तेव्हा तो मुघलांना मिळत असे. तर आता त्याचे हक्क जे होते ते आता बालाजी विश्वनाथांनी स्वतःकडे घेतले होते. म्हणजे त्या प्रजेचे जे टॅक्स मिळत होता सरकारला, तो आता बालाजी विश्वनाथांना मिळणार होता. जो मुघलांना मिळणार होता, मिळायचा आधी, तो आता बालाजींना मिळणार होता. त्यांनी स्वतःकडे घेतले ते सगळे हक्क. त्याला बोलतात चौथाई. चौथाई मीन्स 1/4 अँड सरदेशमुखी म्हणजे 1/10. म्हणजे शेतामध्ये समजा आपलं 100 रुपीज कलेक्ट झाले, 100 रुपीजचं उत्पन्न झालं, तर त्यातला 1/4 राजाला द्यावा लागायचा. जो पण राजा असेल त्याला 1/4 म्हणजे 25 रुपीज त्यातले ते राजाला देणार. म्हणजे मग राजा त्यातूनच प्रजेची काळजी घेणं, किल्ल्याचं रक्षण करणं, त्यांच्यामध्ये सैन्य असेल किंवा लोकांना सॅलरी द्यायची आहे सैन्याला, हे सगळे गोष्टी राजा बघत असे. मग म्हणजे प्रजेची काळजी घेण्यासाठी पण पैसे हवेत ना राजाकडे. मग राजा काय करे, 25%, 1/4 राजाला द्यावा लागत असे, किंवा काही भागामध्ये 1/10 द्यावा लागत असे. तर ते जे हक्क होते सगळे ते आता स्वतःकडे घेतले होते बालाजी विश्वनाथांनी. These sons gave the Maratha the rights to collect 1/4 part and 1/10 part of the revenue from the Mughal territory in the Deccan. आता डेक्कनचा सगळा रेव्हेन्यू जो होता, टॅक्स होता, जो पैसा मिळणार होता, आता तो सगळा यांना मिळणार होता, आपल्याला मिळणार होता, मराठ्यांना. म्हणजे बालाजी विश्वनाथ एक पेशवा होते, आणि पेशवा एक पदवी आहे, म्हणजे सरदार, थोडक्यात मराठ्यांचे प्रमुख सरदार. अंडरस्टूड? समजते का स्टुडंट्स? एनीबडी हॅव अ डाऊट, कन्फ्युजन? कन्फ्युजन होतंय किंवा समजत नाहीये असं काय आहे का? हो, एव्हरीबडी इज क्लेवर, है ना? नोबडी हॅव अ डाऊट. Aditi, read next part. Hello. Yes, Aditi. Bajirao I. After the death of Balaji Vishwanath, Shahu Maharaj appointed Balaji's son Bajirao I the Peshwa in 1720 CE. He expanded the Maratha Empire during his term of during his term of 20 years. Okay. Nizam's defeat at Palkhed. The Mughal Emperor Farrukhsiyar appointed Nizam Farrukhsiyar. ul Mulk the Subedar. Farrukhsiyar appointed Nizam ul Mulk the Subedar of Deccan. In 1713 CE, Nizam tried to establish his separate existence at Hyderabad. The emperor had given the Marathas the rights to cover Chauthai Sardeshmukhi from the Mughal areas. Nizam was against it. He captured some part of the Pune Pargana. Bajirao decided to checkmate the Nizam. He defeated the Nizam at Palkhed near Aurangabad. The Nizam accepted the teacher next. Maratha, right? He defeated the Nizam दिसत at नाही का? Palkhed near Aurangabad.
The Nizam accepted the Maratha right to collect Chauthai Sardeshmukhi. As the Mughal power had become weak, Bajirao knew there was more scope to expand the empire towards northern side. Shahu Maharaj supported his policy. ओके. बाजीराव वन. आता बालाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की बालाजी विश्वनाथांची कामगिरी पाहिली आपण सगळी, की त्यांनी सगळे जे सरदार होते मराठा सरदारांना शाहू महाराजांकडे वळवलं. त्याचबरोबर कान्होजी आंग्रे जेव्हा ताराबाईंच्या बाजूनी होते आणि हल्ला करून गेले यांच्यावरती, बालाजी विश्वनाथांवरती, तेव्हा फाईट न करता त्यांनी कान्होजी आंग्रेंना सुद्धा आपल्या साईडने वळवलं, शाहू महाराजांच्या साईडने वळवलं. त्याचबरोबर डेक्कन भागामध्ये जे चौथाई सरदेशमुखी जे मुघलांना मिळत होते ते सगळे हक्क आपल्याकडे घेतले. म्हणजे एवढी मोठी कामगिरी केली बालाजी विश्वनाथांनी. आणि त्याच्यानंतर एका एज नंतर मृत्यू झाला. बालाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर बालाजी सन बाजीराव जे होते, बाजीराव वन, बालाजी विश्वनाथांचे पुत्र बाजीराव वन, बाजीराव पेशवे ऐकलं असेल तुम्ही, हे ना, हे सगळे पेशवे पुण्यामध्ये शनिवार वाडा आहे तिथे ते सगळे पेशवे राहत असत. तर जो शनिवार वाडा आहे अजून पण आहे, तर तिथे पेशवे राहत असत. तर हे त्याच्यामधले बाजीराव फर्स्ट हे जे पेशवे आहेत ते आता तिथले हे झाले होते, सरदार झाले होते, पेशवा म्हणून झाले होते. ही एक्सपांडेड द मराठा एम्पायर ड्युरिंग हिज टर्म ऑफ 20 इयर्स. आणि त्यांनी सुद्धा, बाजीरावांनी सुद्धा 20 इयर्स त्यांची जी सत्ता होती, म्हणजे ते जोपर्यंत पेशवा होते 20 वर्षांकरता, तोपर्यंत त्यांनी मराठी सत्तेचा विस्तार केला. निजामांना कसं त्यांनी हरवलं, म्हणजे डिफीट केलं. पालखेडमध्ये निजामांना हरवलं. निजाम डिफीट ऍट पालखेड. द मुघल एम्पेरर फारुख सियर अपॉइंटेड. मुघल एम्पेरर जो होता त्यांनी फारुख, म्हणजे मुघलांच्या राजाने फारुख शियरला निझाम उल मुल्क द सुभेदार ऑफ डेक्कन असं अपॉइंट केलं होतं. सुभेदार म्हणजे आपल्या इथे जसे सरदार असत तसं सुभेदार त्यांची पदवी होती. आपल्या इथे जसे पेशवे म्हणून पदवी होती, तर त्यांच्या इथे निझाम उल मुल्क अशी पदवी होती. तर असं म्हणून फारुख शियरला तिथे अपॉइंट केलं होतं. In 1713 CE, Nizam tried to establish his separate existence at हैदराबाद. तर हे जे निजाम आहे फारुख शियर, त्याने काय केलं की आपलं एक सेपरेट सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. हैदराबादमध्ये सेपरेट एक सत्ता, तिथे स्वतःची सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. द एम्पेरर हॅड गिवन द मराठास द राईट्स टू रिकवर चौथाई अँड सरदेशमुखी फ्रॉम द मुघल एरियाज. Nizam was against it. He captured some part of the Pune Pargana. ओके, म्हणजे काय झालं की मुघलांनी हे जे बालाजी विश्वनाथ होते त्यांना चौथाई, आपण पाहिलं की रेव्हेन्यू जो होता टॅक्स म्हणजेच चौथाई आणि सरदेशमुखी, तो आता मराठ्यांना मिळणार होता, मराठ्यांच्या ताब्यात होता. आता ते जे पैसे असत चौथाई सरदेशमुखीचे ते मराठ्यांना मिळत होते. असं मुघलांचं आणि मराठ्यांमध्ये असा करार झाला होता की आता हे चौथाई सरदेशमुखी हक्क जे होते ते मराठ्यांकडे होते. पण निजाम जो होता आता त्याच्या अगेन्स्ट होता, त्याला हे पटत नव्हतं. फारुख शेर जो होता त्याला हे पटत नव्हतं की चौथाई सरदेशमुखी मराठ्यांना मिळते, हे त्याला पटत नव्हतं. मग त्याने काय केलं, पुणे भागातला, पुणे परगणा जो आहे, पुणे एरियातला जो काही भाग आहे तो त्याच्यावरती हल्ले करून तिथे तो आपल्या ताब्यात घेतला. त्याने तो कॅप्चर केला. So Bajirao decided to checkmate the Nizam. He defeated the Nizam at Palkhed near औरंगाबाद. मग तो असं करू लागला, छोट्या मोठ्या प्रदेशांवरती चढाई करू लागला. पुणे परगणा मधल्या, परगणा म्हणजे आपण पाहिलं होतं की एक जो जिल्ह्याचा भाग असतो त्याला बोलतात परगणा. तर मग बाजीरावाने त्याला चेकमेट म्हणजे हरवण्याचं ठरवलं. ह्याच्यामध्ये असतं ना चेकमेट, जेव्हा आपण चेस खेळतो बुद्धिबळ, त्याच्यामध्ये राजाला चेक देतो है ना, तसं
त्याने चेकमेट करायचं ठरवलं. निजामशी युद्ध करण्याचं ठरवलं आणि निजामचा तिथे पालखेड येथे त्यांनी निजामला हरवलं होतं औरंगाबादमध्ये. द निजाम ऍक्सेप्टेड द मराठा राईट टू कलेक्ट चौथाई अँड सरदेशमुखी. त्याच्यामुळे निजामाला सुद्धा आता तो जो त्याने जो तो विरोध करत होता चौथाई सरदेशमुखी, म्हणजे कलेक्ट कोण करणार, तर मराठा कलेक्ट करणार चौथाई सरदेशमुखी. आता हे त्याने ऍक्सेप्ट केलं होतं. पहिले त्याचा विरोध होता. हे जे पैसे होते ते मराठ्यांना मिळत होते, पण ते निजामला पाहिजे होते. पण आता तो पालखेडमध्ये हरल्यामुळे त्यांनी आता ऍक्सेप्ट केलं होतं की हे जे सगळे राईट्स आहेत ते मराठ्यांना मिळणार. ऍज द मुघल पॉवर हॅड बिकम वीक, बाजीराव न्यू दॅट देर वॉज मोर स्कोप टू एक्सपांड एम्पायर टुवर्ड्स नॉर्दर्न साइड. आता मुघल पॉवर हळूहळू वीक होत चालली होती. त्यामुळे आता बाजीरावांना चांगलं माहिती होतं की आता मराठी सत्तेचा आपण विस्तार करू शकतो. सो शाहू महाराज सपोर्टेड हिज पॉलिसी. आणि मग शाहू महाराजांनी हे जे धोरण होतं बाजीरावांचं त्याला सपोर्ट केला. बाजीरावांनी शाहू महाराजांना सांगितलं की आता आपण मुघलची सत्ता आता वीक होत चालली आहे. मी निजामांना सुद्धा हरवलं, चौथाई सरदेशमुखी सुद्धा आता आपल्या ताब्यामध्ये, तर आपण आता आपल्या सत्तेचा विस्तार करू शकतो, मुघलांवरती आक्रमण करू शकतो. अशा काही आयडियाज त्यांनी शाहू महाराजांना दिल्या आणि मग शाहू महाराजांनी सुद्धा त्याला सपोर्ट केलं. अंडरस्टूड? ओके दीपिका, आवर टाइम इज ओव्हर नाव. नेक्स्ट क्लासमध्ये तू रीड कर, फर्स्ट तू रीड कर. ओके, ओके स्टुडंट्स, एनीबडी हॅव अ डाऊट? समजलं का लेसन? थोडं कन्फ्युजिंग आहे हे सगळे मुघलांचे नेम्स जे आहेत सरदारांचे किंवा इथे आपल्या मराठा पॉवर मधले सुद्धा, तर ते थोडेसे कन्फ्युजिंग आहेत, लक्षात ठेवायला. लक्ष देऊन ऐकलं तर समजेल. ओके, बाय एव्हरीवन. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am. बाय Bye. बाय Good night. Bye, ma'am. बाय, गुड नाईट.